श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुम्हाला एक छान माझा एक स्वामींचा अनुभव सांगते की आम्ही खूप मोठ्या संकटातून कसं वाचलो आहे. तर स्वामी प्रत्यक्षात आहेत की नाही असे बरेच जण विचारतात, पण स्वामी खरंच प्रत्यक्षात तुम्हाला साक्षात्कार देतात. तर आमचा एक खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला. सहजच आम्ही हॉस्पिटलला गेलेलो आणि तिथून येथे वेळेस म्हणजे डेलीचा रस्ता होता, काही म्हणजे तिथे आम्हाला अडचण नव्हती. आणि येते वेळेस माझे मिस्टर गाडी खूप छान चालवतात, खूप स्लोली होती गाडी आमची, अशी काही फास्ट नव्हती. आणि येते वेळेस आमचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, कारण गाडी डिवायडरला जाऊन धडकली आणि गाडी पूर्णपणे पलटी झालेली होती. इतकी म्हणजे अशी पूर्ण पलटी झालेली होती आणि आजूबाजूंच्या लोकांना असं वाटलं की ह्यातलं कोणीही वाचलेलं नाही आहे. पण गाडी पूर्ण पलटी अशी पूर्ण घसरत गेली एक अर्धा किलोमीटरपर्यंत. आणि मग अर्धा किलोमीटरपर्यंत घसरत गेलेली तरीही आम्हाला काहीच झालेलं नाही. गाडी परत सरळ झाली, स्वतःच सरळ झाली गाडी. आणि आम्ही उतरून बघतो, गाडीचं भरपूर नुकसान झालेलं. खूप मोठा ॲक्सिडेंट होता. आजूबाजूंचे लोक आले, त्यांना असं वाटलं की ह्यातलं कोणी वाचलेलं नाही आहे. पण आम्हाला साधी खरोच पण आलेली नाही आहे. आम्हाला असं वाटलंही नाही की गाडी अशी पलटी झालेली, एवढा मोठा ॲक्सिडेंट झालेला. आणि आम्हाला असं काहीच लागलं नव्हतं. तिथल्या लोकांना पण खूप आश्चर्य झालं, कारण तिथे खूप ॲक्सिडेंट झालेले आत्तापर्यंतचे आणि कुणीच वाचलं नाही आहे. तर मी, माझे मिस्टर, माझा मुलगा, आम्ही तिघंही होतो. तर स्वामींनीच आम्हाला वाचवलं. स्वामींनीच त्या गाडीला सरळ केलं. गाडी पूर्णपणे पलटी झालेली, आपोआप गाडी सरळ झाली. आणि तेव्हा आम्हाला लक्षात आलं खूप तर तुम्हाला पूर्ण जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा, मी मोठा ब्लॉग टाकेन. आणि स्वामी हे खरंच साक्षात्कार देतात, हे खरं आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मला हे तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं, म्हणून मी करत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.